गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मधील सेकंड चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट हा स्टार्ट करतोय. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधील लाईफ प्रोसेसेस दोन भागामध्ये विभाजन केलेले दोन चॅप्टर आपल्याला या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मध्ये आहेत. पार्ट 2 मध्ये आपल्याला लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट आणि लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड असे दोन टॉपिक दिले. त्यातला पहिला जो पार्ट आहे लाईफ प्रोसेसेसचा फर्स्ट पार्ट आज आपण सुरू करतोय. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला जो पार्ट पाहायचा आहे तो आहे इंट्रोडक्शन पार्ट. या चॅप्टरचं इंट्रोडक्शन पाहायचंय. प्रोसेसेस काय असतात, लाईफ प्रोसेस कशाला म्हटलं जातं हे पाहायचंय. लाईफ प्रोसेसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधील लाईफ प्रोसेसेस काय असतात. लाईफ प्रोसेसेस ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं जीवन प्रक्रिया. लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय, जीवन प्रक्रिया. व्हॉट इज मीन बाय लाईफ प्रोसेसेस. जीवन प्रक्रिया म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय आहे लाईफ प्रोसेसेसची. द प्रोसेसेस लाईक the processes performed by living organism like respiration, nutrition, transportation, excretion, etc. are called as life processes. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ज्या प्रोसेसेस कॅरीड आउट केल्या जातात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्या प्रोसेसेस परफॉर्म करतात, जसं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम न्यूट्रिशन परफॉर्म करतात म्हणजे सजीवांना पोषणाची आवश्यकता असते, न्यूट्रिएंटची आवश्यकता असते. त्याच्यानंतर ते रेस्पिरेशन करतात म्हणजे एनर्जीचं प्रोडक्शन करतात. त्याच्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये फूड मटेरियल गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशन होतं. त्याचबरोबर अनावश्यक घटक देखील बॉडीच्या बाहेर रिमूव्ह केले जातात म्हणजे एक्सक्रेशन घडून येतं. आणि या ज्या प्रोसेसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम परफॉर्म करतात अशा प्रोसेसेसला लाईफ प्रोसेसेस म्हटलं जातं. प्रोसेसेस द प्रोसेसेस like nutrition, respiration, transportation, excretion, etc. are performed by living organism. Performed by living organisms are called as life processes. What is the life processes? The processes like nutrition, respiration, excretion, transportation, etc. which are performed by living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्या प्रोसेसेस परफॉर्म करतायत जसं की पोषण, उत्सर्जन, शोषण, अभिसरण अशा ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांना जीवन प्रक्रिया म्हणजे लाईफ प्रोसेसेस म्हणतात. रिप्रोडक्शन, growth and reproduction are also essential life processes in living organism. Growth and reproduction are also essential life processes in living organism. ग्रोथ आणि रिप्रोडक्शन या देखील लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या लाईफ प्रोसेसेस. मग या लाईफ प्रोसेसेस पैकी या चॅप्टर मध्ये आपल्याला न्यूट्रिशन, रेस्पिरेशन प्रोसेस बद्दल, त्याचबरोबर जी सेल डिव्हिजन ही एक महत्त्वाची लाईफ प्रोसेस आहे त्या सेल डिव्हिजन या लाईफ प्रोसेस बद्दल देखील आपल्याला पाहायचे. आपण ग्रोथ आणि रिप्रोडक्शन या लाईफ प्रोसेसचा अभ्यास लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 सेकंड पार्ट मध्ये पुढच्या चॅप्टर मध्ये त्याचा अभ्यास करणार आहे. ग्रोथ आणि रिप्रोडक्शन नेक्स्ट चॅप्टर मध्ये पाहणार आहे. या चॅप्टर मध्ये आपल्याला इतर ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत
त्यांचा स्टडी करायचा आहे. या लाईफ प्रोसेसेस पैकी आपण ट्रान्सपोर्टेशन आणि एक्सक्रेशन या लाईफ प्रोसेसेस 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेले आहेत. आपल्याला 10th स्टँडर्ड मध्ये न्यूट्रिशन रेस्पिरेशन या लाईफ प्रोसेसेसचा स्टडी या चॅप्टर मध्ये करायचा आहे. तर याच्यामध्ये पहिली जी लाईफ प्रोसेस आहे ती न्यूट्रिशन. न्यूट्रिशन ही जी लाईफ प्रोसेस आहे याच्याबद्दल आपण सुरुवातीला बघू. तर पहा न्यूट्रिशन. न्यूट्रिशन ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं काय, न्यूट्रिशन म्हणजेच पोषण. न्यूट्रिशन म्हणजे काय आहे, पोषण आहे. मग व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिशन? न्यूट्रिशन ची डेफिनेशन काय आहे? व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिशन? पोषण म्हणजे काय? तर द प्रोसेस बाय विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑब्टेन देअर न्यूट्रिएंट्स फ्रॉम द फूड. ज्या प्रक्रियेनं सजीव त्यांच्या फूड मधून न्यूट्रिएंट्स मिळवतात. फूड मधून न्यूट्रिएंट्स मिळवण्याची जी प्रक्रिया असते त्याला म्हटलं जातं न्यूट्रिशन. द प्रोसेस बाय विच living organism obtain their nutrients from food called as nutrition. Which process is called nutrition? The process of obtaining the nutrients from the food. फूड मधून न्यूट्रिएंट्स ऑब्टेन करण्याची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला न्यूट्रिशन म्हटलं जातं, म्हणजे पोषण म्हटलं जातं. आणि या पोषणाचे आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात. आपण इयत्ता 6वी-7वी मध्येही शिकलेलो आहोत. देयर आर टू टाइप्स ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशनचे दोन टाइप्स पडतात. टाइप्स ऑफ न्यूट्रिशन, पोषणाचे प्रकार. तर पहा न्यूट्रिशनचे एकूण दोन प्रकार आहेत. न्यूट्रिशनचा जो फर्स्ट टाइप आहे तो आहे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. आणि सेकंड जो टाइप आहे न्यूट्रिशनचा तो कोणता आहे, हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. सेकंड टाइप आहे हेटेरोट्रॉपिक nutrition. Autotrophic nutrition and heterotrophic nutrition are the main two types of nutrition. हे न्यूट्रिशन चे प्रमुख दोन प्रकार आहेत. What is meant by autotrophic nutrition? Autotrophic nutrition म्हणजे काय? The nutrition in which living organism synthesize their own food are called as autotrophic nutrition. ज्या न्यूट्रिशन मध्ये, ज्या पोषणामध्ये सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, सिंथेसाइज करतात, त्या न्यूट्रिशनला म्हटलं जातं ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे स्वयंपोषण. द न्यूट्रिशन इन विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम synthesize their own food called as ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ज्या न्यूट्रिशन मध्ये सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्या न्यूट्रिशनला म्हटलं जातं ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. द न्यूट्रिशन इन विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम synthesize their own food called as autotrophic nutrition. Similarly, what is meant by heterotropic nutrition? Heterotropic nutrition कोणाला म्हटलं जातं? The nutrition in which living organisms are depends on किंवा living organisms depends on another organism for food called heterotrophic nutrition.
ज्या न्यूट्रिशन मध्ये सजीव स्वतःचं अन्न स्वतः सिंथेसाइज करतात त्याला ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हटलं जातं. द न्यूट्रिशन इन विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम सिंथेसाइज देअर ओन फूड. जर ओन फूड सिंथेसाइज केलं जात असेल, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतील तर ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. अँड इफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम for their food or another organism for their food, such a nutrition is called as heterotrophic nutrition. In which organism perform the autotrophic nutrition? असे कोणते ऑर्गॅनिझम आहेत की जे autotrophic nutrition परफॉर्म करतात? All green plants and algae. सर्व ग्रीन प्लांट आणि ग्रीन अल्गी autotrophic nutrition परफॉर्म करतात. All green plants and green algae produce their food by process of photosynthesis. Photosynthesis process ना सर्व ग्रीन प्लांट्स आणि अल्गीज हे त्यांचं फूड सिंथेसाइज करतात. Which process? By the process of photosynthesis. All green plants and green algae produces their food. सर्व हरित वनस्पती आणि हरित शेवाळ जे आहेत ते फोटोसिंथेसिस प्रोसेसने त्यांचं अन्न तयार करतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये ग्रीन प्लांट्स आणि अल्गी मध्ये जे न्यूट्रिशन आढळतं, न्यूट्रिशन इन ग्रीन प्लांट्स अँड अल्गी आर द ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ते ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आहे. अँड व्हॉट इज मीन बाय हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन? हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन कशाला म्हटलं जातं की ज्या न्यूट्रिशन मध्ये सजीव अन्नासाठी दुसऱ्या सजीवांवरती अवलंबून असतात त्या न्यूट्रिशनला हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हटलं जातं. आणि हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन कोण परफॉर्म करतं? ऑल एनिमल्स अँड फंगाई. ऑल एनिमल्स अँड फंगाई परफॉर्म द हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. ऑल एनिमल्स अँड फंगाई परफॉर्म हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. सर्व एनिमल्स आणि फंगाई हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन परफॉर्म करतात. एनिमल्स अँड फंगाई परफॉर्म द हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. तर अशा पद्धतीनं न्यूट्रिशन आणि न्यूट्रिशनचे दोन टाइप आपण पाहितले. तर पहा लाईफ प्रोसेसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट मध्ये आपण सुरुवातीला लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय ते पाहितलं आणि त्याच्यातली पहिली जी लाईफ प्रोसेस आहे न्यूट्रिशन. न्यूट्रिशन काय आणि त्याचे टाइप्स काय एवढा पार्ट पाहिलेला आहे. तर परत एकदा पहा लाईफ प्रोसेसेस कशाला म्हटलं जातं? जीवन प्रक्रिया म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणाला म्हटलं जातं की द ऑर्गॅनिझम विच परफॉर्म द प्रोसेसेस लाईक or shows the characteristics like growth, movement, respiration, excretion, transportation, reproduction, death are called as living organism. And the processes in living life processes in living organism, that is the living organism perform the processes like nutrition, respiration, transportation, excretion, etc. Such a processes are called as life processes. And growth and reproduction are also essential life processes in living organism. ग्रोथ आणि रिप्रोडक्शन या देखील लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असणाऱ्या इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस आहेत. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असणाऱ्या एकूण लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत महत्त्वाच्या त्या कोणत्या आहेत? न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, ट्रान्सपोर्टेशन, एक्सक्रेशन. न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, ट्रान्सपोर्टेशन, एक्सक्रेशन या महत्त्वाच्या लाईफ प्रोसेसेस आहेत. त्याचबरोबर ग्रोथ आणि रिप्रोडक्शन या देखील काही महत्त्वाच्या लाईफ प्रोसेसेस आहेत. यापैकी आपल्या ग्रोथ आणि रिप्रोडक्शन या लाईफ प्रोसेसेस सेकंड चॅप्टर मध्ये पुढच्या थर्ड चॅप्टर मध्ये पाहिजे. तर न्यूट्रिशन आणि रेस्पिरेशन या दोन लाईफ प्रोसेसेस आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. ट्रान्सपोर्टेशन आणि एक्सक्रेशन बद्दल आपण 9th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे. तर फर्स्ट न्यूट्रिशन. व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिशन? द प्रोसेस बाय विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑब्टेन देअर न्यूट्रिएंट्स. ज्या प्रक्रियेने सजीव त्यांचे न्यूट्रिएंट्स मिळवतात. The processes by which living organism obtain their nutrients from food. फूड मधील न्यूट्रिएंट्स अन्नामधील पोषण द्रव्य ज्या प्रक्रियेने मिळवले जातात त्या प्रक्रियेला न्यूट्रिशन म्हटलं जातं. And there are main two types of nutrition. On the basis of mode of obtaining the nutrients. न्यूट्रिएंट्स मिळवण्याचा जो मार्ग आहे याच्यावरून
न्यूट्रिशनचे दोन प्रकार पडतात, एक आहे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आणि दुसरा आहे हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. What is meant by autotrophic nutrition? The nutrition in which living organisms synthesize their own food. ज्या न्यूट्रिशन मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, अशा न्यूट्रिशनला म्हटलं जातं ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. फॉर एक्झाम्पल प्लांट्स अँड algae. Green plants and algae perform the autotrophic nutrition by the process of photosynthesis. While heterotrophic nutrition, the nutrition in which living organisms synthesize their own food, the nutrition in which living organism does not synthesize their own food. That is, they depends on another living organism for food. Such a nutrition is called as heterotrophic nutrition. Example: animals and fungi perform the heterotrophic nutrition. There are three modes of heterotrophic nutrition. हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये देखील तीन मोड आपल्याला पाहायला मिळतात. ते हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशनचे तीन मोड कोणते आहेत ते पाहू. तर हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये आपल्याला तीन एक्झाम्पल पाहायला मिळतात. एक असतात, पहिला आहे एक्झाम्पल्स ऑफ हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. तिथे जागा नाहीये, इथे लिहितो मी. फर्स्ट, होलोझोइक न्यूट्रिशन. दूसरा आहे सॅप्रोफाइटिक न्यूट्रिशन. Holozoic nutrition, saprophytic nutrition, and third is the parasitic nutrition. These are the three types of heterotrophic nutrition. हे हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशनचे तीन प्रकार आहेत. होलोझोइक न्यूट्रिशन, सॅप्रोफाइटिक न्यूट्रिशन आणि पॅरासाइटिक न्यूट्रिशन. What is meant by holozoic nutrition? The nutrition in which organism engulf the food. ज्या न्यूट्रिशन मध्ये ऑर्गॅनिझम फूड इनगल्फ करतात, जसं की ह्यूमन, आपण फूड बॉडीच्या आतमध्ये इनगल्फ करतो आणि नंतर बॉडीच्या आतमध्ये फूडचं ब्रेकडाऊन केलं जातं एन्झाईमच्या सहाय्याने. म्हणजे ज्या न्यूट्रिशन मध्ये ऑर्गॅनिझम फूड बॉडीच्या आतमध्ये इनटेक करतात आणि नंतर एन्झाईमच्या सहाय्याने डायजेस्टिव्ह ज्युसेसच्या सहाय्याने त्या फूडचं डायजेशन करतात, अशा न्यूट्रिशनला काय म्हटलं जातं? हेटरोट्रॉपिक होलोझोइक न्यूट्रिशन. म्हणजे या न्यूट्रिशन मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम फूड जे आहे ते बॉडीच्या आतमध्ये इनटेक करतात आणि त्या फूड वरती नंतर डायजेस्टिव्ह ज्युसेसच्या सहाय्याने त्याचं ब्रेकडाऊन करतात आणि त्याच्यातून न्यूट्रिएंट जे आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, लिपिड्स, विटामिन्स, मिनरल्स, हे न्यूट्रिएंट जे आहेत ते सेपरेट केले जातात आणि सेपरेट केलेले न्यूट्रिएंट नंतर ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात. हे जे न्यूट्रिएंट मिळवण्याची प्रोसेस आहे याला म्हणतात होलोझोइक न्यूट्रिशन. जर फूड बॉडीच्या आतमध्ये, कॉम्प्लेक्स फूड बॉडीच्या आतमध्ये जर इनटेक केलं जात असेल तर त्याला होलोझोइक न्यूट्रिशन म्हणायचं. मग होलोझोइक एनिमल्स कोणते आहेत की जे होलोझोइक न्यूट्रिशन परफॉर्म करतात? एक्झाम्पल, ह्यूमन, आपण फूड बॉडीच्या आतमध्ये इनटेक करतो. कॅट फूड बॉडीच्या आतमध्ये इनटेक करते. डॉग, काऊ, असे जे काही एनिमल्स आहेत ते होलोझोइक न्यूट्रिशन परफॉर्म करतात. दॅट इज दे टेक कॉम्प्लेक्स फूड इनसाइड द बॉडी and obtain nutrients by digestion of food. Then saprophytic nutrition. Such a organism, saprophytic organism does not intake food inside the body. ते complex food बॉडीच्या आतमध्ये इंटेक करत नाहीत. They acts on food. ते फूड वरती ऍक्ट होतात and secrete their enzymes through its body. त्यांच्या बॉडी मधून ते एन्झाइम सिक्रीट करतात. These enzymes break down the food into the smaller particle. Such a smaller particle which can be absorbed inside the body. Example, fungi. इनचे example पहा. Fungi acts on or obtain food from decaying or dead organic material. Decaying किंवा dead organism पासून हे fungi food मिळवतात आणि त्याच्यामध्ये ते त्या dead organic body वरती किंवा decaying matter वरती ऍक्ट होतात. त्यांच्या बॉडी मधले एन्झाइम्स त्याच्यावरती रिलीज करतात. ते एन्झाइमच्या सहाय्याने त्या डेड ऑर्गॅनिझमचं ब्रेकडाऊन स्मॉलर पार्टिकल मध्ये केलं जातं. एवढ्या स्मॉलर पार्टिकल मध्ये त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं की हे फंगाय काय करू शकतात? ते पार्टिकल सहजासहजी ते न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करू शकतात. दॅट इज दे ब्रेक फूड आउटसाइड द बॉडी. ते काय करतात? ब्रेक फूड आउटसाइड द बॉडी. बॉडीच्या बाहेर फूडचं ब्रेकडाऊन करतात अँड ऍब्सॉर्ब द न्यूट्रिएंट्स फ्रॉम देम.
आणि त्या ब्रेक केलेल्या फूड मधून न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करतात. अशा न्यूट्रिशनला म्हटलं जातं सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन. ते कोणामध्ये पाहायला मिळतं? फंगामध्ये. देन पॅरासाइटिक न्यूट्रिशन. What is meant by parasitic nutrition? The nutrition in which living organism obtain food from another living organism without killing them. ज्या न्यूट्रिशन मध्ये सजीव दुसऱ्या सजीवाकडून त्याला इजा न पोहोचवता, त्याला कुठलीही हानी न होऊ देता त्या ऑर्गॅनिझम पासून फूड मिळवतात, त्याला म्हटलं जातं पॅरासाइटिक न्यूट्रिशन. एक्झाम्पल पहा, जसं की टिक्स, लिक, लीचेस म्हणजे जनावरांच्या शरीरावरती असणारा कोचीड. मॉस्किटो हा काय करतो? ब्लड मधून फूड मिळवतो, न्यूट्रिएंट्स मिळवतो आणि त्यावेळी आपल्याला थोडीशी इजा देखील पोहोचवतो, परंतु त्याच्यामुळे आपण डाय होणार नाही, मरणार नाही. म्हणजे जास्त इजा न पोहोचवता, ऑर्गॅनिझमला जास्त हानी न पोहोचवता त्याच्यापासून, म्हणजे विदाउट किलिंग देम, पुढच्या ऑर्गॅनिझमला न मारता त्याच्यापासून जर फूड मिळवलं जात असेल तर त्या न्यूट्रिशनला म्हटलं जातं पॅरासाइटिक न्यूट्रिशन. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत मॉस्किटोज, त्याच्यानंतर लीचेस, त्याच्यानंतर आणखी टिक्स. तर या पद्धतीनं हे जे एक्झाम्पल्स आहेत, असे ऑर्गॅनिझम काय करतात? these organism obtain food from the another living organism without killing them. Some plants are also parasitic. For example, कस्कुटा नावाची जी वनस्पती आहे ती देखील पॅरासाइटिक प्लांट आहे. अमरवेल म्हटलं जातं त्याला. This Cuscuta plant grows on another plant and obtain their nutrients. Such a 3 types of heterotrophic nutrition. अशा पद्धतीने हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशनचे 3 प्रकार आहेत. होलोझोइक न्यूट्रिशन की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम फूड बॉडीच्या आतमध्ये इनटेक करतात. सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम फूड बॉडीच्या बाहेरच ब्रेक करतात आणि फक्त न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करतात. आणि पॅरासाइटिक न्यूट्रिशन मध्ये इथं डायरेक्टली फूड अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधून ऍब्सॉर्ब केलं जातं. तर अशा पद्धतीनं हे हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशनचे 3 प्रकार देखील आपण पाहिलेले आहेत. हे लक्षात ठेवा. तर न्यूट्रिशनचे हे 2 प्रकार आपण महत्त्वाचे पाहिले, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. आणि हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते, होलोझाइक, सॅप्रोफायटिक आणि पॅरासाइटिक. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट महत्त्वाचा आहे की न्यूट्रिएंट्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिएंट्स? पोषण द्रव्य कशाला म्हणतात? न्यूट्रिएंट्स पोषण द्रव्य. न्यूट्रिएंट्स पोषण द्रव्य. व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिएंट्स? न्यूट्रिएंट्स म्हणजे काय? द फूड कन्सिस्ट सेव्हरल टाइप्स ऑफ कंपोनंट्स. फूड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स असतात, घटक असतात आणि फूड मध्ये असणाऱ्या अशा वेगवेगळ्या घटकांनाच काय म्हटलं जातं? न्यूट्रिएंट्स. डेफिनेशन ऑफ न्यूट्रिएंट्स: the food consists various types of components. Food consists various types of components which are called nutrients. फूड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घटक असतात, त्या अन्न घटकांना न्यूट्रिएंट्स म्हटलं जातं, त्या कंपोनंट्सला न्यूट्रिएंट्स म्हटलं जातं. आणि या न्यूट्रिएंटचे एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, कोणकोणते एक्झाम्पल आहेत न्यूट्रिएंटचे? तर फूड मध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, त्याच्यानंतर प्रोटीन्स असतात, देन फॅट्स असतात, विटामिन्स अँड मिनरल्स, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. तर असे जे घटक आहेत हे वेगवेगळे घटक हे अन्न पदार्थांमध्ये आढळतात. फूड कन्सिस्ट सेव्हरल टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स. फूड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट असतात. फूड कन्सिस्ट व्हेरियस टाइप्स ऑफ सेव्हरल टाइप्स ऑफ कंपोनंट्स अँड दॅट फूड कंपोनंट्स आर कॉल्ड ॲज न्यूट्रिएंट. त्या फूड कंपोनंटला न्यूट्रिएंट्स म्हटलं जातं. जसं की कार्बोहायड्रेट्स,
proteins, fats, vitamins आणि minerals. These are the examples of nutrients. हे nutrients चे काही examples आहेत. Then on the basis of function, these nutrients perform. Each nutrient perform a specific function in our body. या प्रत्येक न्यूट्रिएंटचं आपल्या बॉडीमध्ये एक विशिष्ट असं फंक्शन असतं. आपण जे कॉम्प्लेक्स फूड खातोय, त्या फूड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घटक असतात, जसे की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटामिन्स, मिनरल्स असे वेगवेगळे कंपोनंट असतात आणि त्या फूड कंपोनंटला न्यूट्रिएंट्स म्हणतात. आणि ज्यावेळी आपण फूड इनटेक करतो, बॉडीच्या आतमध्ये फूडचं ब्रेकडाऊन केलं जातं, म्हणजे डायजेशन केलं जातं आणि पुढच्या डायजेशन मधून हे सर्व अन्न घटक सेपरेट करून ब्रेक करून ते आणखी स्मॉलर पार्टिकल मध्ये ब्रेक केले जातात आणि ब्रेक करून ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात आणि शरीराच्या वेगवेगळ्या फंक्शनिंग साठी त्याचा उपयोग केला जातो. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ दिस न्यूट्रिएंट्स? या न्यूट्रिएंटचे फंक्शन काय आहेत आणि त्या फंक्शन वरून त्याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे ते आता आपल्याला पाहायचंय. तर नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स. टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स, पोषण द्रव्यांचे प्रकार. देयर आर मेन 3 टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंटचे फंक्शन वरून 3 प्रकार पडता येतात. ऑन द बेसिस ऑफ फंक्शन, on the basis of functions, there are 3 types of nutrients. फंक्शन वरून न्यूट्रिएंटचं 3 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. त्यातला पहिला प्रकार आहे एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट्स. एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट्स. दूसरा प्रकार आहे बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स. बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे प्रोटेक्टिंग अँड रेग्युलेटिंग न्यूट्रिएंट्स. प्रोटेक्टिंग अँड रेग्युलेटिंग nutrients. These are the 3 types of nutrients on the basis of their functions. न्यूट्रिएंटच्या फंक्शन वरून न्यूट्रिएंटचं 3 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. The nutrients which supply energy to our body are called as energy giving nutrients. जे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी एनर्जी सप्लाय करतात, एनर्जी प्रोव्हाइड करतात, such a nutrients are called as energy giving nutrients. That is, energy giving nutrients supply energy to our body. आपल्या बॉडीला एनर्जी सप्लाय करणारे जे न्यूट्रिएंट्स असतात त्यांना एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट्स म्हटलं जातं. The nutrients which supply energy or provide energy to our body called as energy giving nutrients. Example, carbohydrates and fats. Carbohydrates and fats are energy giving nutrients. Carbohydrates आणि fats जे आहेत, carbohydrates and fats, these are 2 nutrients gives energy to our body or provide energy to our body. आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या कामांसाठी आवश्यक असणारी जी ऊर्जा असते ती ऊर्जा प्रोव्हाइड करण्याचं काम ही कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स आहे आणि म्हणून त्यांना एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट्स म्हटले. Then body building nutrients, some nutrients like a protein, nutrients like proteins, helps to construct or helps to development or growth of our body, cell and tissues. आपल्या बॉडीतील सेल, टिश्यूज आणि बॉडी यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट घडवून आणणं हे प्रोटीनचं काम आहे. That is, protein helps for the development of a body and therefore they are called body building nutrients. That is, nutrients which helps for growth and development of body. बॉडीच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी जे न्यूट्रिएंट्स मदत करतात अशा न्यूट्रिएंट्सला म्हटलं जातं
बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स. एक्झाम्पल प्रोटीन्स आहेत. Protein helps for the growth and development of a body, therefore they are called body building nutrients. Then protecting and regulating nutrients. Which nutrients are called as protecting and regulating nutrients? The nutrients which improve our immunity and protect our cell from the different diseases. जे न्यूट्रिएंट्स आपली इम्युनिटी पॉवर वाढवतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि वेगवेगळ्या आजारांपासून आपलं संरक्षण करतात, अशा न्यूट्रिएंट्सला प्रोटेक्टिंग न्यूट्रिएंट्स म्हटलं जातं. And the some nutrients which regulate our metabolic activities are called as regulating nutrients. That is, the nutrients which improve our immunity and regulate the metabolic activities are called protecting and regulating nutrients. आणि त्यांचे एक्झाम्पल्स आहेत विटामिन्स and minerals. Vitamins and minerals improve our immunity power. Vitamins and minerals ही आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात and also regulate the various metabolic activities of in our body. आपल्या बॉडी मधील वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज देखील हे विटामिन्स आणि मिनरल्स रेग्युलेट करतात. Therefore, they are called protecting and regulating nutrients. In this way, nutrients are classified into three types: energy giving nutrients, body building nutrients, and protecting and regulating nutrients. Then next point, आपण न्यूट्रिएंट्स काय आहेत आणि न्यूट्रिएंट्सचं क्लासिफिकेशन कसं केलेले एवढा पार्ट पाहिला. याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे बॅलन्स्ड डाएट. आपल्याला नेहमी सांगत असतात की आपण कसा आहार घेतला पाहिजे. आपला डाएट हा बॅलन्स्ड डाएट असला पाहिजे, म्हणजे संतुलित आहार आपण नेहमी घेतला पाहिजे. संतुलित आहार म्हणजे काय, बॅलन्स्ड डाएट काय आहे आणि या बॅलन्स्ड डाएटचं इम्पॉर्टन्स काय आहे ते आपल्याला पाहायचंय. तर सुरुवातीला बॅलन्स्ड डाएट काय आहे ते पाहू. बॅलन्स्ड डाएट. बॅलन्स्ड डाएट म्हणजे संतुलित आहार. संतुलित आहार. बॅलन्स्ड डाएट, संतुलित आहार. मग बॅलन्स्ड डाएट कशाला म्हटलं जातं? बॅलन्स्ड डाएटची डेफिनेशन काय? द डाएट which gives all the food constituent to our body in a proper proportion. The diet which gives all the nutrients to our body in a proper proportion are called as balanced diet. The diet which gives all the nutrients to our body in proper proportion called as balanced diet. The diet which gives all the nutrients. आता आपण न्यूट्रिएंट्स पाहिले, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स. हे सर्व न्यूट्रिएंट आपल्या शरीराला प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये आवश्यक असतात, योग्य प्रमाणात आवश्यक असतात. ज्या आहारामधून आपल्याला हे सर्व न्यूट्रिएंट्स प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये मिळतात त्या डाएटला बॅलन्स्ड डाएट म्हटलं जातं. आणि ज्या डाएट मधून आपल्याला हे सर्व अन्न घटक योग्य प्रमाणात मिळत नाहीत तो डाएट बॅलन्स्ड डाएट असू शकत नाही. म्हणजे द डाएट which gives all the nutrients to our body in a proper proportion called as balanced diet. And what are the importance of balanced diet? Why this balanced diet is important to our body? हा balanced diet आपल्या शरीरासाठी का आवश्यक असतो त्याचं इम्पॉर्टन्स पाहू. Importance of balanced diet. संतुलित आहाराचं महत्व. What is the importance of balanced diet? संतुलित आहाराचं काय महत्व आहे? Balanced diet is important to our body because it helps in proper growth of the body. It helps for proper growth of बॅलन्स्ड डाएट जो आहे तो आपल्या बॉडीच्या प्रॉपर ग्रोथ साठी मदत करतो.
योग्य शरीराची वाढ घडवून घेण्यासाठी संतुलित आहार मदत करत असतो. बॅलन्स्ड डाएट हेल्प्स फॉर प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. देन सेकंड इम्पॉर्टन्स म्हणजे संतुलित आहार जर आपण घेतला तर आपल्या शरीराची योग्य अशी वाढ होते. सेकंड, इन्क्रीज द इम्युनिटी सिस्टम ऑफ बॉडी. इट हेल्प्स टू इन्क्रीज इम्युनिटी सिस्टम ऑफ बॉडी. इम्युनिटी सिस्टम ऑफ बॉडी म्हणजे पहा, संतुलित आहार घेतल्यामुळे आपल्या शरीराची जी रोगप्रतिकारक शक्ती असते, इम्युनिटी सिस्टीम असते, ती इम्युनिटी सिस्टीम देखील इन्क्रीज होते. म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपलं वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण केलं जातं. म्हणजे शरीराचं वेगवेगळ्या आजारांपासून या संतुलित आहाराच्या मदतीने संरक्षण केलं जातं. दॅट इज बॅलन्स्ड डाएट हेल्प्स टू इन्क्रीज द इम्युनिटी ऑफ अ बॉडी. आपण जर संतुलित आहार घेतला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. तिसरं इम्पॉर्टन्स आहे, दिस बॅलन्स्ड डाएट इन्क्रीजेस कॅपॅसिटी ऑफ वर्क. It increases capacity of work done. काम करण्याची, कार्य करण्याची जी क्षमता असते ती देखील संतुलित आहाराने वाढवली जाते. बाय प्रोव्हाइडिंग एनर्जी. बॅलन्स्ड डाएट जो आहे तो बॅलन्स्ड डाएट आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी एनर्जी प्रोव्हाइड करतो. increases capacity of work done. म्हणजे पहा, बॅलन्स्ड डाएट increases capacity of work done by providing the energy. संतुलित आहारातून आपल्या शरीराला जास्तीत जास्त ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेमुळे आपली काम करण्याची क्षमता देखील वाढते. त्याच्यानंतर इट इज इसेन्शियल फॉर गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. बॅलन्स्ड डाएट हा आपल्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा असतो किंवा आवश्यक असतो. बॅलन्स्ड डाएट इज इसेन्शियल फॉर गुड फिजिकल म्हणजे शारीरिक अँड मेंटल म्हणजे मानसिक किंवा बौद्धिक म्हणजे आपल्या शरीराच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी, फिजिकल आणि मेंटल ग्रोथ साठी देखील संतुलित आहाराची आवश्यकता असते. तर अशा पद्धतीनं हे बॅलन्स्ड डाएटचं इम्पॉर्टन्स आहे. तर बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल की ज्या आहारामधून आपल्याला शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व न्यूट्रिएंट्स प्रॉपर प्रपोर्शन मध्ये मिळतात त्या डाएटला बॅलन्स्ड डाएट म्हटलं जातं. आणि या बॅलन्स्ड डाएटचं इम्पॉर्टन्स काय, तर बॅलन्स्ड डाएट घेतल्यामुळे आपल्या शरीराची प्रॉपर ग्रोथ घडून येते, शरीरातील इम्युनिटी सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, काम करण्याची कॅपॅसिटी जी आहे, क्षमता आहे ती वाढते, त्याचबरोबर आपली फिजिकल आणि मेंटल ग्रोथ देखील योग्य पद्धतीने घडून येते किंवा योग्य पद्धतीने घडून येण्यासाठी देखील संतुलित आहाराची आवश्यकता असते. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट याचा जो काही इंट्रोडक्शन पार्ट होता तो इथे इंट्रोडक्शन पार्ट कंप्लीट केलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला काही सब क्वेश्चन दिलेले या चॅप्टरच्या सुरुवातीला. ते सब क्वेश्चन काय आहे आणि या चॅप्टरचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो काय आहे तो आपण पुढच्या लेक्चरला उद्याच्या कंटिन्यू करू. आज फक्त आपण इंट्रोडक्शन पार्ट कंप्लीट केलेला आहे आणि उद्या ऍक्च्युअली या चॅप्टरला सुरुवात होईल. ओके, धन्यवाद.